आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडाळ येथे भिंगे व मुस्लिम वस्ती येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप मंद्रुपचे युवा नेते तथा सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत मेहत्रे, खासदार प्रणितीताईंचे स्वीय सहाय्यक पद्मिनी शेट्टीयार यांनी गावापर्यंत पोहोच केले। सर्व किटचे वाटप करण्यात आले। यावेळी कुडाळचे चिदानंद शामराव पाटील, यलगोंडा शामराव पाटील, तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार बगले, सुनीता पाटील, राजकुमार कोळी, गुड्डूभाई बिराजदार, इसाक पाटील, प्रसाद पाटील, प्रवीण पाटील, अनिल बगले, अल्लाउद्दीन पटेल, लक्ष्मण हडपत, सैपन इनामदार, सैपन बिराजदार, सुलतान निंबाळे, फिरोज पाटील, फातरुद्दीन बिराजदार, रमजान पटेल, शरण बसू सूर्यवंशी, मेहबूब फोटोग्राफर, खाजप्पा सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी खाजप्पा सूर्यवंशी, कुडल येथील रहिवासी। आपल्याला माहिती आहे की शेना आणि भीमा या दोन नद्यांनी जे काय आपल्या शेतकरी बांधवांना जे काय एक मोठं संकट उडलं होतं, आता बऱ्यापैकी राजकीय असू द्या किंवा सामाजिक असू द्या, जे सामाजिक भान ठेवून काही लोकांनी आपल्या पूरग्रस्त लोकांना बऱ्याचसे मदत करत होते आणि करतही आहेत। आज त्याचं प्रचिती म्हणून आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या खासदार माननीय प्रणितीताई शिंदे यांच्या रेफरन्सने कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आपल्या भिंगे वस्तीतील सर्व जे काय पूरग्रस्त आहेत त्यांना किट घेऊन आलेले 12 किट घेऊन आलेले, त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। स्पेशली जे कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी आहेत, कारण त्यांना दरवर्षी त्यांना पुराचा तडाखा बसतो, त्यांना जाणीवेतून त्यांनी महाराष्ट्रामध्ये कुठं पूर आलेले आहेत तिथं जाऊन त्यांनी सर्व पूरग्रस्तांना मदत करत आहे। त्या भिंगे परिवाराकडून, कुडलकडून, सर्व ग्रामस्थाकडून मी त्यांचा मनापासून आभार मानतो। आणि तसेच आपण सगळ्यांनी मिळून या पूरग्रस्त लोकांना आपण असेच मदत करूया। आणि तसेच जे जनावरांसाठी अजूनही चारा, कारण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शेतकरी जे शेतीमध्ये आता भरपूर असं पूर येऊन सगळं गवत असं नष्ट झालेलं आहे, बऱ्यापैकी जनावरांना आता चाऱ्याचं खूप त्रास होतो आहे, त्यामुळं अजूनही चाऱ्याचा खूप प्रश्न आहे। हे सर्व जे काय समाज बांधव असू द्या किंवा जे काय राजकीय लोक असू द्या किंवा प्रशासक असू द्या, जे शेतकऱ्यांसाठी जे माणसाने काहीतरी करू शकतो पण जनावरांसाठी खूप महत्त्वाचं आहे, किंवा चारा कुठंही असू द्या, थोडासा चाऱ्याचं जर बंदोबस्त केला तर खूप चांगलं होईल असं मी पूरग्रस्ताकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो। आणि ज्याने आत्तापर्यंत पूरग्रस्तासाठी काम केलेले आहेत किंवा मदत केलेले आहेत त्यांचं मी मनापासून ऋणी आहे, आभार मानतो। धन्यवाद।